बावनकुळे साहेब घाबरलात, पदराआड लपलात. हरकत नाही, तुम्हाला वाटत असेल आवाज बंद होऊ शकतो, खोटे गुन्हे दाखल केल्यानंतर सामान्य माणूस शांत बसू शकतो, तर हा तुमचा निव्वळ गैरसमज आहे. मुळातच गुन्हा दाखल करून घेतलेल्या PSI आणि PI यांना माझं विचारणं, कोणत्या बेसिसवरती तुम्ही हा गुन्हा दाखल करून घेतला? मुळातच ज्या व्यक्तीचं मी नाव घेतलं नाही, ज्या व्यक्तीला मी ओळखत नाही, ज्या व्यक्तीचा आणि माझा दूर दूरपर्यंत संबंध नाही, वरतून ती माझ्या आईच्या वयाची आहे, त्यांनी माझ्यावरती विनयभंगासारखा गुन्हा दाखल केला. बावनकुळे साहेब, खरं सांगा बरं, तुमच्या बुद्धीला तरी हे पटलं का? हा, तुम्हाला काय वाटलं आम्ही लगेच नेस्तनाबूत होऊ? आम्ही नेस्तनाबूत होणार नाही. माझ्यावर प्रेम करणाऱ्या त्या तमाम महाराष्ट्रातील जनतेला माझी एक विनंती असेल, या खोट्या गुन्ह्याचा निषेध म्हणून बावनकुळे साहेबांच्या घरी पार्सल पाठवा आणि त्याच्यामध्ये एक खुळखुळा आणि 4 बांगड्या असं पार्सल पाठवा आणि हाच आपला निषेध असेल. दाखवून द्या सोशल मीडियाची ताकद काय असते ते. प्रत्येक जण म्हणतो सोशल मीडियावरती बोलणारे, तुम्ही माझी आंदोलनं कुठं बघितली? मी प्रत्येकासाठी उभा राहिलोय, ज्याच्यावरती अन्याय झाला त्याच्यासाठी बोललेलो आहे. आज माझ्यासाठी कोणी नाही बोलत आहे, पण मला गरज आहे सामान्य माणसांची, ज्यांचा आवाज बनून मी बरसत आहे इथल्या नाजायज व्यवस्थेवरती. बावनकुळे साहेब, असे जर खोटे गुन्हे दाखल करून तुम्ही मला वाटत असेल तोंड बंद करता येतं, आजपर्यंत तुम्ही किती सत्तेचा गैरवापर केला असेल हो. माझी कोराडी पोलीस स्टेशनला पण विनंती आहे, तुम्ही लवकरच तयार राहा. मी अटक करून घ्यायला तुमच्या पोलीस स्टेशनवरती येतोय. तोपर्यंत महाराष्ट्रातील तमाम जनतेने खाली दिलेल्या पत्त्यावरती साहेबांना एक मस्त असा चांगला वाजणारा खुळखुळा आणि 4 काय पाठवायचं तुम्हाला माहिती आहे, पाठवून द्या आणि या गुन्ह्याचा निषेध करा. हाच आपला अधिकार आहे, हेच आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.